या सोहळ्यानिमित्त उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर आणि माझा मित्रपरिवार तसेच परिवारातील सदस्य यांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि मी माझं 2 शब्द सांगतोय। खरं म्हणजे आज माझा सेवापूर्ती सोहळा दुपारी माझ्या बाजार समितीच्या संचालक मंडळ आणि कर्मचारी वृंदातर्फे अतिशय थाटामाटात संपन्न झाला। त्यांनी चांगल्या प्रकारे मला निरोप दिला आणि आज संध्याकाळी माझ्या परिवारातर्फे हा सोहळा आयोजित केला आहे। या सोहळ्यासाठी सुद्धा हा इतका जनसमुदाय बघून मला हरपून गेल्यासारखं होतं। मी बाजार समितीच्या सेवेमध्ये रुजू झालो 1/10/1987 रोजी। त्यानंतर परमनंट झालो 2 वर्षांनी 1/6/1989 2001 मध्ये सन्माननीय त्यावेळचे सभापती आज कैलासवासी झालेत आत्माराम गुळवी साहेब यांच्या कालावधीमध्ये मी निरीक्षक म्हणजे इन्स्पेक्टर पदी पदोन्नती मला झाली। त्याच्यानंतर 2010 मध्ये सन्माननीय सभापती जयवंत पाटील साहेब होते त्यावेळेस आणि त्या संचालक मंडळामध्ये अतिशय मान्यवर शांताराम भोईर साहेब अर्जुन पाटील साहेब सुद्धा त्याच्या आधी होते। त्याच्यानंतर बरेच मान्यवर होते। त्या लोकांनी माझं कामकाज बघितलं आणि मला प्रभारी स्वरूपामध्ये सचिव पदाची जबाबदारी सोपवली। 7-8 महिने माझं कामकाज बघितलं आणि माझ्यापेक्षा वरिष्ठ पदावरती जवळजवळ 4 ते 5 कर्मचारी होते, पण त्यांच्या सुद्धा मला पुढे सचिव पदाची कायम स्वरूपात जबाबदारी सोपवली। सांगायला अतिशय आनंद वाटतो की मी जेव्हा सचिव पदाची जबाबदारी घेतली त्यावेळेस बाजार समितीची परिस्थिती अतिशय नामुष्कीची होती। बाजार समितीवरती जवळजवळ 5 कोटी रुपयांचं कर्ज होतं। बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचं वेतन 3ऱ्या वेतन आयोगानुसार साधारण हंगामी कर्मचारी होते त्यांचं 1,500 रुपये वेतन आणि कायम स्वरूपाचे होते ते 7 ते 8,000 रुपये वेतन होतं। मी कामकाजाला एक चौकट घालून दिली आणि त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन आणि कामाचं स्वरूप बदललं आणि उत्पन्नाचे सोर्स होते